जागंटी कोटेश्वरराव गारू आणि भाष्यमप्पालाचार्य गारू यांच्या आशीर्वादाने मी हे 5 दिवसाचं पारायण करू शकत आहे. त्यामुळे त्यांचे आशीर्वाद घेऊन आपण पुढे जाऊया. आता 2च दिवस राहिलेले आहेत अयोध्या राम मंदिराच्या उद्घाटनासाठी. तो या उद्घाटनाच्या निमित्त भक्तिभावाने आजच्या पारायणाला सुरुवात करू. आपण आपल्या संकल्पाची पुनरावृत्ती करूया. सगळ्यांनी डोळे बंद करा. राम नामाचा जप करा. हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हनुमानजींना तुमची विनंती सांगा. स्पष्ट सकारात्मक शब्दात जो पहिल्या दिवशी घेतलेला संकल्प आहे तोच संकल्प पुन्हा एकदा रिपीट करा. श्रीरामांना नमस्कार करा. आत्ता किंवा नंतर तुमच्या घरी रामाची आरती तुम्ही करू शकता. नारळही फोडू शकता. उषामांनी आपल्या सगळ्यांसाठी ही आरती केलेली आहे. गेल्या पारायणाला आपण थांबलो तिथे हनुमान हे रावणांच्या दरबारात आलेले होते. रावणांसमोर ते बसले होते आणि रावण त्यांच्याकडे बघत आहेत की हा एक दूत आहे, पण त्याला कशाचीही भीती नाही. एक तर तो कसा आतमध्ये आला हे आपल्याला माहिती नाही, कुणालाही तेव्हा कळलं नाही. आणि आज आपल्याच सैनिकांनी त्याला दरबारामध्ये आणलं तर आहे, पण तो इतका भयभीत न होता पूर्णपणे आपण हनुमान ज्यांच्या द्वारे आलेले आहेत त्यांचा मान ठेवून ते आपल्या स्वतःची उंची वाढवून माझ्या समोर बसले आहेत. म्हणजे हनुमानांनी त्यांच्या शेपटीचं सिंहासन करून रावण ज्या स्थितीत होते किंवा ज्या हाईटवर होते तेवढी हाईट वाढवून, म्हणजे काय तर रामांची पण तीच हाईट आहे असं दाखवून ते आपल्या समोर बसले. ते रावण बघतात, हनुमानी बघतायत रावणाकडे. आणि शत्रू असले तरी सुद्धा ते बघत आहेत की काय त्यांच्याकडे बघण्यासारखं काय आहे. तर सोन्याचे दागिने परिधान केलेत, उत्कृष्ट रेशमी वस्त्र परिधान केली आहेत, सुंदर गालीच्यावर एका हिऱ्यांनी जडवलेल्या सिंहासनावर ते बसले आहेत. आणि दिसत आहे की हा खूप मोठा ग्रेट राजा आहे, शक्तिशाली राजा आहे. पण याच्यात काय चूक आहे तेही हनुमानांना माहिती आहे. कारण त्याचा जो गर्व आहे, त्याचं जे म्हणणं आहे की मीच सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे, ती त्याची चूक आहे हे त्यांना कळतंय. पण तरी सुद्धा हनुमान बघतात की आश्चर्य वाटतं त्यांना की इतका तेजस्वी राजा आहे. कारण त्यांनाही माहिती आहे की ते मोठे शिवभक्त आहेत. अशा वेळी हनुमान काय सांगतात रावणांना, काय संदेश देतात रावणांना, तो महत्वाचा आहे. तर ते सांगतात की तू जरी स्वतःला समजत असशील की तूच सर्वात मोठा आहेस किंवा तुला कोणीही हरवू शकत नाही, पण आता ती वेळ आलेली आहे की हे तू असं वाटून घेत असलास तरी सुद्धा त्यात आता बदल होणार आहे. तर तू ज्या प्रकारे तेजस्वी राजाचं सामर्थ्य बघितलेलं नाहीयेस, ते राम आता येतील, तेव्हा तू सावध हो, हे सांगण्यासाठी हनुमान तिथे आलेले आहेत. रावणाला तेव्हा हनुमान रावणाला बघतात तेव्हा त्यांना कोण दिसतं तिथे, तर हनुमानमध्ये त्यांना नंदीच दिसतं. कारण रावण हे स्वतः शिवाचे भक्त आहेत. खूप शिवभक्ती करूनच त्यांनी त्यांच्याकडे असलेले बरीच सारी किंवा सर्वच शक्ती मिळवलेल्या आहेत. अशा वेळी
शक्ती मिळवल्यानंतर, पराक्रम केल्यानंतर उन्मत्त होऊन ते एकदा कैलास पर्वतापाशी जातात. तिथं गेल्यावर त्यांना वाटतं की आपण सगळ्यात मोठे भक्त आहोत, तर शिवजी आपल्याला भेटायला यायला पाहिजे. तेव्हा शिवजींचे वाहन नंदी तिथे बसलेले असतात, कारण जिथे शिव असतात तिथे नंदी असतात. शिव नंदी यांना अभेद्य म्हणतात. म्हणूनच आपण जेव्हा शिवजींच्या मंदिरात जातो, समोर नंदी बसलेले असताना कधीही नंदी आणि शिव यांच्यामधून आपण पार करून जायचं नसतं, कारण शिव आणि नंदी हे अभेद्य आहेत. म्हणजे जिथे शिव तिथे नंदी. तर शिवजी कैलास पर्वतावर आहेत, माता पार्वती त्यांच्याबरोबर आहेत आणि नंदी इथे वाट बघत आहेत, जेव्हा शिवजी म्हणतील तेव्हा त्यांना कुठे जायचं असेल. अशा वेळी रावण जातात आणि खूप गर्वाने म्हणतात, मी एवढा आलोय इथे, मी महान भक्त आलोय इथे, शिवजी काय करतायत? नंदी त्यांना सांगतात की शिवजी पार्वतींसमेत कैलास पर्वतावर आहेत, तुम्ही त्यांची वाट बघा, ते आत्ता येणार नाही. तेव्हा रावणाला खूप राग येतो की मी आलोय आणि शिवजी येणार नाही म्हणजे काय? नंदी हसतात. त्याचा रावणांना खूप राग येतो आणि ते म्हणतात, ते नंदींना म्हणतात, हे वानरमुखा, म्हणजे हे वानरासारख्या दिसणाऱ्या किंवा एक जंगली प्राण्यासारख्या दिसणाऱ्या, तू मला काय सांगतोस? तू कोण आहेस मला थांबवणार? रावण विचारतात की नंदी हा एक सामान्य बैल नाहीये, तर तो शक्ती असलेला, तो शिवांचा वाहन असलेला नंदी आहे. तेव्हा नंदी त्यांना शाप देतात की एक दिवशी एक वानर लंकेत येईल आणि तो तुझ्या मारेकऱ्या रामांना आमंत्रण देण्यासाठी तुझ्या मृत्यूचं कारण बनेल, असा शाप देतात. आणि नंदी तिथून निघून जातात आणि रावणालाही जावं लागतं, कारण शिव त्यांना तिथं भेटत. आता रावण हनुमानाला जेव्हा समोर बसलेलं पाहतात, तेव्हा तोच नंदी त्यांना हनुमानात दिसतो. असं म्हणलं जातं की हनुमान हे विष्णूंचे वाहन आहेत, शिव नंदी हे शिवांचे वाहन आहेत. आणि जसे शिव आणि विष्णू हे एकच आहेत, म्हणजे आपण एनर्जी म्हणून बघितलं तर विष्णू आणि शिव हे एकच आहेत, त्यांची कामं वेगवेगळी आहेत. त्याचप्रमाणे त्यांची वाहनं नंदी आणि हनुमान हेही एकच आहेत. तिरुपतीमध्ये जेव्हा विष्णूंचं परिक्रमा केली जाते, त्यात एक दिवशी हनुमान वाहन म्हणून पण परिक्रमा केली जाते, जेव्हा ब्रह्मोत्सव होतो. कारण हनुमानाला कधीही वाहन म्हणलं जात नाही, पण विष्णूंचं वाहन म्हणून एक दिवस त्यांची परिक्रमा ब्रह्मोत्सवात केली जाते. या प्रकारे नंदी आणि हनुमान हे वेगवेगळे नाहीत, जसे शिव आणि विष्णू वेगवेगळे नाहीत. तर आता रावणाला जेव्हा हनुमान समोर बसले आहेत, तेव्हा त्यांना ते आठवतं की तो शाप जो त्यांना मिळाला होता आणि आता त्यांना समोर आपले हनुमान नाही तर नंदीच बसलेले दिसतात. सहज आहे की त्यांना भीती वाटलेली असणार आहे, पण ती भीती ते दाखवत नाहीत, कारण ते एक राजे आहेत आणि म्हणून ते राग दाखवतात. का? तर हा हनुमान, हा नंदी आपल्यासमोर इतक्या मगरूरपणे बसला आहे आणि एक राजा म्हणून ते स्वतः त्याला विचारत नाहीत तू कोण आहेस म्हणून. तर त्यांचे जे मंत्री आहेत, प्रहस्त, जे सगळ्यात श्रेष्ठ मंत्री आहेत, त्यांना सांगतात की या दुष्टाला विचार तो का आला इथे? त्यांनी अशोकवनाचा नाश का केला? त्यांनी राक्षसांना धमकावलं, त्यांनी काय काय उद्योग केले आहेत, त्याचं शहरात येण्याचं, माझ्या देशात येण्याचं कारण काय आहे? त्यांनी हे युद्ध का आरंभलं आहे? हे ते प्रहस्ताला सांगतात की तू विचार. पण प्रहस्त विचारताना सांगतात की हे वानरा तू घाबरू नकोस, आमचे राजे खूप दिलदार आहेत, तू जर सांगितलंस, तू जर क्षमा मागितलीस तर ते तुला क्षमा करतीलही, पण तू खरं खरं सांग, तू कोणाचा दूत आहेस? आता रावणाचं सगळ्यांशीच युद्ध असतं. त्यांनी इंद्राशी युद्ध केलंय, वैष्णवाशी युद्ध केलंय, सगळ्यांशीच युद्ध केले असल्यामुळे प्रहस्तांना वाटतं की तो कोणाचाही दूत असू शकतो. मग तो इंद्राचा दूत म्हणून आलायस का तू? तू कुबेरानी पाठवला आहेस का? तू खोटं बोलू नकोस. तू खरं खरं सांग की तू का या लंकेमध्ये आलास? तू का रावणांच्या महालात शिरला होतास? तू अशोकवनाचा नाश का केलास? हे सगळं खरं सांग. तू जर खरं सांगितलंस तर आमचे राजे तुला माफ करतील. पण हनुमान म्हणतात, मी शुक्र, यम, वरुण, कुबेर या कोणाचाही दूत नाही.
मला विष्णू किंवा शिवांनी पाठवलेलं नाहीये. तर मी रामाचा दूत म्हणून आलेलो आहे. तुम्ही ज्या सीतेचं हरण करून तिला अशोक वनामध्ये ठेवलेलं आहे आणि तिला तुम्ही त्रास देत आहात. तिचा आनंद तुम्ही हिरावून घेतलेला आहे. त्या रामांचा मी दूत म्हणून आलेलो आहे. आणि ते राम इतके पराक्रमी आहेत, की आज तुम्ही ऐकून घ्या माझ्याकडून, की जर ते राम आले तर तुम्ही इथे राहणार नाही. तर ते सांगत नाहीत की मी कोण आहे हे हनुमान सांगत नाहीत. तर ते सांगतात की मी एक रामदूत आहे. आणि हीच खरी दूताची व्याख्या आहे, की तो कोण आहे हे महत्वाचं नाहीये, पण तो कोणाचा दूत आहे हे खूप महत्वाचं आहे असं सांगतात. आता हनुमान सांगतात की एक गोष्ट घडलेली असते, की जेव्हा सुग्रीवांचे मोठे भाऊ वाली हे राजा असतात आणि वाली हे खूप शक्तिमान राजा असतात. वाली एकदा एका समुद्रामध्ये संध्यावंदना करत असतात. तेव्हा तिथे रावण जातो आणि वाली इतके शक्तिवान असतात, की त्यांच्या संध्यावंदनेमध्ये बाधा आणणारा हा कोण कीटक आहे असं ते रावणाला म्हणतात. हा 10 तोंडाचा कोण कीटक आहे म्हणजे रावण ज्यांच्यासाठी कीटक समान आहे, ते वाली किती शक्तिवान असतील. मग रावण त्यांना मध्ये येतायत त्यांच्या संध्यावंदनेच्या म्हणून एका हाताने रावणाला पाण्यामध्ये दाबून ठेवतात आणि त्यांची संध्यावंदना पूर्ण करतात. जसे जसे ते संध्यावंदना करत असताना चारही दिशांना गोल फिरतात, तसे तसे ते रावणांनाही त्या पाण्यामध्ये फिरवतात आणि शेवटी सांगतात की एखाद्या किड्यासारखं मी तुला मारून टाकीन, तू मला का त्रास देतोय? आणि ते त्याचा पराभव करतात वाली. रावण इतके धूर्त असतात की ते वालीची पराभव झाल्यानंतर वालीशी मैत्री करतात आणि सांगतात की मी पण एक राक्षस आहे, तू पण एक शक्तिशाली आहेस, मी पण एक शक्तिशाली आहे, आपल्यामध्ये भांडण नको म्हणून रावण आणि वाली हे मित्र होते. आता वालींचा भाऊ सुग्रीव, या सुग्रीवाला आता रामांनी तिथं राजा केलंय. सो हनुमानाला हे सगळं माहित आहे. तेव्हा हनुमान रामाविषयीची महती सांगताना काय सांगतात, की ज्या वालींनी तुझं हरण केलं होतं, ज्या वालींनी तुमचा पराभव केला होता, त्या वालींचा भाऊ सुग्रीव जो आमचा राजा आहे आणि त्या वालींना रामांनी एका बाणात मारलं आहे, त्या रामांचा मी दूत आहे. आता इथे बघा ते स्वतःविषयी न सांगता रावणाला भय वाटेल या दोन गोष्टी म्हणजे वाली, कारण रावणाला माहिती आहे की वाली किती शक्तिमान आहे आणि त्यांचा वध करणारे राम यांचा मी दूत आहे या पद्धतीने त्यांना सांगतात. यामुळे तू समजून घ्या तुम्ही की आता तुम्ही सीतांचं छळ करू शकत नाही. तुम्ही त्यांना पळवून तर आणलं. जेव्हा राम लक्ष्मण तिथे नव्हते तेव्हा घाबरून जाऊन तुम्ही अरण्यातनं सीतेना पळवून आणलंय. रामासमोर जाऊन तुम्ही बोलू शकला नाही. आता तुम्ही समजून घ्या की राम हे खूप शक्तिशाली आहेत. ते येतील आणि तुमचं हरण करून, तुमचा पराभव करून, सीतेचं रक्षण करून ते सीतेना घेण्यासाठी येतील. तेव्हा आता स्वतःच्या हिताचा विचार करा. सीतेला रामांकडे जाऊन तुम्ही तुमच्या हाताने परत करा आणि सांगा की माझी चूक झाली. तुम्ही त्यांची क्षमा मागा तर राम हे खूप मोठ्या मनाचे आहेत, ते तुम्हाला क्षमा करतील. हा रामांचा संदेश देण्यासाठीच मी इथे आलो आहे. रामांनी हनुमानांना हे सांगितलेलं नाहीये. रामांनी फक्त असं सांगितलं आहे की सीता माता तिथे आहेत का लंकेमध्ये एवढं बघून या. पण एक दूत म्हणून हनुमान ही गोष्ट करतात की जर का उद्या युद्ध करायची वेळ आली तर असं म्हणायला नको रावणांनी की शिवांनी मला मेसेज दिला नाही, विष्णूंनी मला सांगितलं नाही. हे जर मला आधीच माहित असतं राम कोण आहेत तर मी युद्ध सुरूच केलं नसतं. असं त्यांनी म्हणू नये म्हणून एक दूत म्हणून ते रावणांना संदेश देत आहेत की तुम्ही लक्षात घ्या तुमची हार होणं, तुमचा पराभव होणं निश्चित आहे. त्यामुळे तुम्ही सीतामातांना रामांकडे नेऊन तुमची चूक झाली अशी याचना करून क्षमा याचना करा तर ते तुम्हाला क्षमा करतील. पण ते रावण मानत नाही. रावण सांगतात की मी त्यांना रागच येतो. सगळ्या गोष्टी ज्या चुकीच्या आहेत
त्या रावण करतच असतो. आणि इथे रावण सांगतात की या वानराला आता मी शिक्षा केली पाहिजे, त्याला मारून टाकलं पाहिजे, कारण त्यांनी माझ्या अशोकवनाचा नाश केला आहे. त्यांनी इथे युद्धाप्रमाणे बोलवून माझ्या किंकरांना मारलं आहे. त्यामुळे मी त्याला शिक्षा देतोय, तुम्ही यांना मारून टाका, अशी त्यांच्या सैनिकांना रावण आज्ञा देतात. त्यांच्या मंत्र्यांनाही ही आज्ञा देतात. पण विभीषण हे रामांचे भाऊ हे धर्म पालन करणारे असतात. ते उठून म्हणतात, मला माहिती आहे की तुम्ही श्रेष्ठ आहात, तुम्ही स्वतः कुशल राजनैतिक आहात, पण आपल्याकडे जेव्हा एखादा दूत म्हणून येतो तेव्हा त्या दूताला कधीही मारण्याची परवानगी युद्धशास्त्राप्रमाणे नाही. कारण आपल्या शत्रूंनी जर आपल्याकडे दूत पाठवला याचा अर्थ आहे की ते किंवा संधी करण्यासाठी त्यांना पाठवलेलं आहे. आणि जर का आपण या दूतांना मारलं तर मग आपल्या शक्तीचं प्रमाण आपल्या शत्रूला देण्यासाठी कोणीच शिल्लक राहणार नाही. तर या दूताला तुम्ही मारू नका, कारण ते धर्मशास्त्राच्या विरुद्ध आहे. आपण त्याला शिक्षा करू शकतो, कारण या वानरांनी केलेलं नुकसान खूपच मोठं आहे. त्यांनी आपलं अशोकवन नाश केलेला आहे, त्यांनी किंकरांना मारलेलं आहे, त्यांनी अश्वकुमारला मारलेलं आहे. त्यामुळे त्यांनी केलेलं कृत्य हे अप्रिय आहे, त्यांना शिक्षा केलीच पाहिजे. पण शिक्षा करत असताना त्यांना मारणं बरोबर नाही. तुम्ही वेगळ्या प्रकारच्या शिक्षा त्यांना करू शकता. आता त्यांचे हातपाय तोडू शकता, त्यांना काही फटके मारू शकता किंवा त्यांच्या डोक्यावरचे केस मुंडन करू शकता. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षा राजनीतीमध्ये लिहिलेल्या आहेत किंवा युद्धनीतीमध्ये लिहिलेल्या आहेत. मग रावण म्हणतात, बरोबर आहे विभीषणा, तू म्हणतोस ते बरोबर आहे. काय ह्याला प्रिय असतं, हा वानरांना काय प्रिय असतं, तर आपण याला मारूया नको, पण वानरांना प्रिय असते त्यांची शेपटी. आणि या शेपटीला जर आपण आग लावली आणि ती शेपटी जर खोटी झाली तर मग जेव्हा हे वानर बाहेर जातील तेव्हा सगळे म्हणतील हा कुरूप विद्रूप झालेला वानर आहे आणि मग सगळे त्यांना हसतील. सो ही त्यांच्यासाठी चांगली शिक्षा आहे. त्यामुळे यांना आता मारूया नको, पण या वानराच्या शेपटीला आग लावा आणि त्यांना सोडून द्या. त्यांना सर्व नगरामध्ये धिंड काढा, त्यांची सगळ्यांना समजू दे की आपण किती शक्तिमान आहोत. या दूताला पकडून आपण त्याला शिक्षा दिलेली आहे. आता ही शिक्षा ऐकल्यावरती रावणाचे सैनिक बरीच सारी कापडं घेऊन येतात, त्यांच्या हनुमानांच्या शेपटीला गुंडाळतात, त्याच्यावरती तेल ओततात आणि त्याला आग लावतात. आता आग लावल्यानंतर हनुमान हे स्वतःचा आकार इतका मोठा मोठा करत जातात की ते आता ती आग फक्त हनुमानांच्या शेपटीला न राहून जिथे जिथे हनुमान जातील तिथे तिथे ती आग जात राहते. आणि जसं त्यांना रावणांना शिक्षा काय दिली तर त्यांना नगरामध्ये धिंड काढा, त्यांच्या शेपटीला आग लावा. राक्षसांना वाटतं की हनुमानांच्या शेपटीला आग लावली आहे तर त्यांच्या शेपटीलाच काहीतरी फक्त त्रास होईल. पण हनुमान हे जाणून येत की शेपटीला आग तर लावली आहे, माझं तर नुकसान होणार आहे, तर माझं नुकसान होणार आहे तर मी अजूनही नुकसान करीन. आणि आता त्या धिंड काढत असताना हनुमान म्हणतात, मला बघायचंच होतं हे लंका आहे कशी, याच्याशी जर युद्ध करायचं असेल तर आपल्याला सर्व गोष्टी माहितीच पाहिजेत. आता हे बरंच झालं की मी जाऊन बघण्याच्या ऐवजी, कारण हनुमानांनी रात्री लंका बघितली होती सीतेचा शोध करताना, दिवसा डवळ्या त्यांनी बघितली नव्हती. तर आता रावणांचे राक्षसच हनुमानांना घेऊन पूर्ण लंकेमध्ये फिरत आहेत. ते जसे त्यांना घेऊन जात आहेत, नगर बघत आहेत, तिथं ते त्यांची जी शेपटीला आग लावलेली आहे ती आग आता तिथल्या घरांना लावतात, त्यांच्या महालांना लागते, तिथल्या खांबांना लागते, रस्त्यावर जे जे काही येईल तिथे तिथे हनुमान ती आग पसरवत जातात. आता राक्षस तर शंख वाजवून सांगतायत की आम्ही दूताला पकडलंय आणि त्याला आता विद्रूप करून आपण सोडणार आहोत.
आपलाच विजय झालेला आहे या भासामध्ये राक्षस नगरामध्ये फिरतायत आणि हनुमान त्यांची जी शक्ती आहे त्यांनी आकार मोठा करून आता एकेका नगरातल्या महालांना जाळायला सुरुवात केली आहे. प्रथम कुठल्या महालाला जाळायचं तर जो प्रहस्त ज्यांनी मला उद्धटपणे उठून प्रश्न विचारला होता प्रथम त्याच्याच घराला आग लावूया म्हणतात आणि एकेका घराला आग लावत एकेका महालाला आग लावत हनुमान पुढे जातात. आता पूर्णपणे लंकेचं जळणं सुरू झालेलं आहे आणि आता लंका तर जळत आहे पण हनुमान विचार करतात की लंका जळत आहे पण माझी शेपटी जळत असताना मला त्या आगीचा स्पर्श का होत नाहीये मला ती आग इजा का करत नाहीये मला तर शेपटीच्या शेवटी जिथे ऍक्च्युली आग लावलेली आहे तिथं बर्फाचा गोळ्या असल्यासारखं थंड वाटतं आहे. मग त्यांच्या लक्षात येतं आणि ते एका भक्तीने एका भक्तिभावानी म्हणतात की रामाच्या शक्तीमुळेच हे झालं आहे. कारण मी जेव्हा निघालो तेव्हा मैनाकू पर्वतांनी मला एक आशीर्वाद दिला होता की तुझं कल्याण हो. त्या मैनाकू पर्वतांनीच मला आशीर्वाद दिल्यामुळे रामानी मला शक्ती दिल्यामुळे मला या आगीचा काहीही होळपरा होत नाही. आणखीन एक त्यांच्या लक्षात येतं की जिथे सीता माता आहे त्या सीतांनी जे पवित्र चरित्र आहे त्यांचं जे प्रेम मला मिळालंय त्याचाही मला आशीर्वाद आहे त्यामुळे मला काही होत नाहीये हे त्यांच्या लक्षात येतं. मग अजूनच ते पूर्णपणे लंका जाळण्यासाठी पुढे जायला लागतात कारण त्यांना स्वतःला तर काही त्रास होत नाहीये ते पूर्ण लंका ते जाळायला जात राहतात. पूर्णपणे लंका जळत आहे तेव्हा आता काही जळायचं शिल्लक नाही. सगळे इंद्रजित रस्वकर्ण सगळे आहेत धर्मराष्ट्र वेगवेगळ्या राक्षसांच्या सगळ्या वाड्यांना त्यांनी जाळलेलं आहे आणि जे काही त्यांच्या मध्ये अडथळे आले त्या सगळ्यांनी फक्त विभीषणाचा राजवाडा ते जाळत नाहीत कारण हा विभीषण जो धर्म पालन करणारा होता त्यांनी सांगितलं की यांना मारू नका हनुमानांना त्यांना शिक्षा द्या पण याच्यात विभीषणांनी हनुमानाची बाजू घेतली असं नाहीये पण विभीषण हे धर्मासाठी उभे राहिले त्यामुळे ते विभीषणाचा राजवाडा जाळत नाही. इतक्या सगळ्या गोष्टी होत असताना सुद्धा हनुमान धर्म हा कसा पालन करतात हे इथे दिसून येतं आणि हनुमान हे स्वतः वायुपुत्र आहेत तर जशी आग हनुमानांनी एकेका घराला लावली आता त्यांचे वडील म्हणजे वायू हे वायू सुद्धा म्हणजे वारा जोरात वाहून आता त्या वाऱ्यामुळे ती आग पसरली जाते आणि वाल्मिकींनी असा श्लोक म्हटलाय की हनुमानांना त्यांचे वडील वायू हे सुद्धा मदतच करतायत ती आग पसरवण्यासाठी असंच तिथे दिसतं. आणि आता हनुमान संपूर्ण लंकेला आग लावलेली आहे तर आता जाऊन आपली शेपटी शांत करण्यासाठी तिची आग विझवण्यासाठी समुद्रापाशी जातात. ती शेपटी ते पाण्यामध्ये बुडवतात आणि आपण आपलं काम केलं कारण मला जर त्यांनी त्रास दिला होता तर रामांचा दूत म्हणून मी जे करायचं ते केलं आहे असं समजून ती आग विझवण्याचा प्रयत्न करतात. पण तेव्हा जे वळून बघतात त्यांना दिसतं की पूर्ण लंका आता आगीमध्ये धुमसत आहे आणि त्यांच्या लक्षात येतं की मी केवढी मोठी चूक केली कारण माझी सीता माता जिला मी बघण्यासाठी आलो होतो रामांनी ज्याच्यासाठी मला पाठवलं होतं ती तर सुद्धा या लंकेतच आहे आणि झाडांच्या मध्ये आहे ती वनामध्ये आहे. या वनांना म्हणजे झाडांना जर आग लागली आणि तर कोणीही ती थांबवू शकणार नाही कारण इतकी मोठी आग आहे की किती लोकांनी पाणी टाकलं काहीही केलं तरी ही आग आता बुझणारी नाहीये. त्यामुळे मी खूप मोठी चूक केली आहे. सीतामाता सुद्धा या आगीत होरपळल्या असू शकतात अशोकवनामध्ये पर्यंत सुद्धा ही आग गेलेली असू शकते. मी हा विचारच केला नाही मी किती मूर्ख आहे. माझं ज्या ध्येयासाठी मी आलो होतो ते नष्ट झालेलं असू शकतं. आत्तापर्यंत हनुमान विचार करत होते की मी लंका जाळून माझ्या स्वामींचं ध्येयच पूर्ण करतोय आणि जशी त्यांच्या शेपटीची आग त्यांनी विझवून मागे बघितलं ते पुन्हा दुःखी झाले की मी काहीतरी मोठी चूक केली आता मी सुद्धा या आगीमध्ये उडी घेऊन आत्महत्या करू का प्राणांची आहुती देऊ का कारण मी ज्या कामासाठी आलो होतो ते न करता मी एक खूप मोठी चूक केलेली आहे.
असा ते विचार करत असतानाच त्यांना ऐकायला येतात खूप मोठ्या-मोठ्या ऋषींचं बोलणं. सगळं काही भस्म झालं आहे, पण वैदेही तिच्या सत्कर्मांमुळे, तिच्या पतिव्रत्यामुळे तिला काहीही झालेलं नाहीये. हे त्यांना ऐकू येतात शब्द. आणि मग ते म्हणतात, की हे ऋषीमुनींचं वचन आहे म्हणजे ते सत्य असणार आहे. तिथं त्यांचं जो दुःख होतं, की मी काय चूक केली त्याच्यातनं ते बाहेर येतात आणि म्हणतात, की मला काही शकुन दिसतायत, पुरावे दिसतायत, तर आता जाऊन मी बघितलं पाहिजे, की सीतामाता सगळं काही त्यांच्यासाठी व्यवस्थित आहे ना. तिथे अशोकवनात जिथे सीतामाता बसल्यात त्या सिमसुक्ता वृक्षाला तर आग लागली नाहीये ना. आता सीतामाता या स्वतः शक्ती आहेत. त्या स्वतः आ खरोखर तर सीतामातांनीच त्यांचं पातिव्रत्य सांगून अग्निदेवांना नमस्कार करून सांगितलेलं असतं, की माझ्यासाठी जर हे हनुमान इथे आले आहेत आणि तर त्यांच्यामुळे मला रामांचं दर्शन होऊ शकणार आहे, अशा हनुमानांना कारण या राक्षसी येऊन सीतेला सांगतात, की तुम्ही म्हणत होतात ना, कोण मला माहिती नाही वानर, तुम्ही तुमचाच कोणी असू शकतो. तर जो वानर तुमच्याशी बोलून गेला, त्या वानराच्या शेपटीला आग लावून रावणांनी त्याला शिक्षा केली आहे, असं त्या राक्षसी ज्या सीतामातांच्या आजूबाजूला बसलेल्या आहेत, त्या सीतामातांना सांगतात. तेव्हा सीता या अग्निदेवांची प्रार्थना करून सांगतात, की ती आग हनुमानाला काहीही करू नये. त्यांच्यासाठी ती आग भासू नाही असं करा म्हणून सीतामातांनीच अग्निदेवाची प्रार्थना केलेली आहे. तर या सीतामातांना अग्नी काहीही करत नाही. आणि सीता या अशोकवनामध्ये आहेत, त्यांना काहीही झालेलं नाहीये हे बघण्यासाठी हनुमान परत येतात. सीतामातांना नमस्कार करतात आणि सांगतात, "मी ज्या कामासाठी आलो होतो, ते काम माझं पूर्ण झालेलं आहे. आता मला जाण्याची परवानगी द्या." सीतामाता विनंती करतात, "खूप-खूप महिन्यांनी मला रामाचं नाव ऐकायला मिळालं. खूप महिन्यांनी मला रामाची कथा ऐकायला मिळाली. इतक्यात का जाताय? अजून 1 दिवस तरी थांबा. माझ्यासाठी रामांची कथा सांगा." तर हनुमान सांगतात, "नाही, नाही माता जायला पाहिजे कारण तिथे रामसुद्धा वाट पाहत आहेत. तुम्ही मला भेटला आहात, हा संदेश मी त्यांना द्यायला पाहिजे. त्यामुळे आता मला निघायला पाहिजे. त्या कामासाठी रामांनी मला पाठवलं होतं, ते काम करून आता पूर्ण झालेलं आहे. लंकेत मी रावणालाही संदेश दिलेला आहे, की राम येतील, तेव्हा आता मला निघायला." अशा वेळी सीतामाता हनुमानांना त्यांच्या चूडामणी काढून देतात आणि सांगतात, की जसा रामांनी सीतामातांना त्यांची अंगठी पाठवून संदेश दिला होता, की हे माझे दूत आहेत. तशा सीतामाता हनुमानांनी सीतांना बघितलंय याचा पुरावा म्हणून त्यांचा चूडामणी काढून हनुमानांना देतात आणि सांगतात, "हा रामांना द्या आणि सांगा, की सीता तुमची वाट पाहत आहे." आता हनुमान तो चूडामणी घेऊन सीतांनी हनुमानांना सांगितलं, की मी फक्त अजून 1 महिन्याची उसंत माझ्याकडे आहे. मी 1 महिनाच जगू शकते, त्याच्यापुढे शक्य नाही. तेव्हा सांगा रामांना, की मला येऊन घेऊन जा. आता आपल्या सगळ्यांना वाटू शकतं, की सीतामाता हनुमानांबरोबर का नाही गेल्या? कारण जर हनुमान इतके शक्तिशाली आहेत, की ते समुद्र पार करून आले, तर हनुमान त्यांना म्हणतात सुद्धा, की तुम्ही माझ्या खांद्यावर बसा, मी तुम्हाला घेऊन जाईन. सीतामाता सांगतात, की हे हरण सीतेचं झालेलं नाहीये, तर रामांच्या पत्नीचं झालेलं आहे. त्यामुळे जर मी तुमच्याबरोबर आले, तर जगामध्ये रामांचं नाव कमी होईल आणि ते मला नको आहे. ज्या पत्नीचं हरण झालंय, त्याच्या पतीनी येऊनच मला सोडवून नेलं पाहिजे. त्यामुळे मी तुमच्याबरोबर येणार नाही. तुम्ही माझा संदेश घेऊन रामांकडे जा आणि त्यांना सांगा. आता हनुमान जिथे आले होते, तिथं परत जायला निघाले. म्हणजे जिथे किष्किंधाला त्यांना परत जायचं आहे. तर पुन्हा ते स्वतःचा आकार वाढवतात. ज्या समुद्राला पार करून ते आले होते, तो समुद्र पार करून परत ते जातात. महेंद्र पर्वताकडे निघून जातात. महेंद्र पर्वत आता उत्तरेकडे येतो. कारण पृथ्वीपासून आय मीन किष्किंधापासून श्रीलंका ही दक्षिणेकडे होती. आता ते लंकेमध्ये आहेत. तर लंकेतून ते
महेंद्र पर्वत उत्तरेकडे आहेत. त्यामुळे हनुमान आता उत्तरेकडे येत आहेत. उत्तरेकडे काय आहे? उत्तरेकडे की महेंद्र पर्वतावर सगळे वानर वाट पाहत आहेत. अंगद, जांबुवन. कारण हनुमान तिथून उडी मारून, तिथून झेप घेऊन समुद्र पार करून गेलेत. त्याच्यानंतर काय घडलंय हे कोणालाच माहिती नाहीये. ते सगळे हनुमान परत येण्याची वाट पाहत आहेत. त्यांना साशंक आहेत की काय झालं असेल, कारण त्यांना काहीच संदेश आलेला नाहीये. अशा वेळी एक खूप मोठी गर्जना झाल्याचा आवाज त्यांना येतो, जेव्हा हनुमान समुद्र पार करून येत आहेत. आणि त्या गडगडाटांचा आवाज ऐकून वानरांच्या लक्षात येतं की हे हनुमान येत आहे. आता हनुमान येत आहे याचा अर्थ काहीतरी चांगलं झालेलं आहे हे त्यांना वाटतं. पण ते जांबुवंतांना जाऊन विचारतात, ते अंगदाला जाऊन विचारतात की हनुमानांनी काम केलं असेल, त्यात सफलता मिळाली असेल का? तेव्हा जांबुवंत म्हणतात की हनुमानाला एक काम सांगितलं तर ते झालं नाही असं होणारच नाही. हनुमान परत येत आहेत याचा अर्थ ते काम पूर्ण झालेलं आहे. कारण ते हनुमान तिथून गर्जना करतात, मी सीतामातांना बघितलंय, मी बघितलंय सीतामातांना, असं जोरात तिकडनं सांगतात. मग सगळ्यांना खूप आनंद होतो की आपण ज्या कामासाठी आपल्याला आपल्या राजा सुग्रीवांनी इथे पाठवलंय आणि आपण ज्याची वाट बघत आहोत तो हनुमान आलेला आहे. तेव्हा सगळे वानर प्रसन्न होतात की आता खूप चांगली गोष्ट आपण आपल्या राजा सुग्रीवांना आणि राम लक्ष्मणांना जाऊन सांगू शकणार. आनंदामध्ये हनुमान आलेले आहेत सगळ्यांच्या समोर आणि ते सांगतायत. सगळे त्यांना विचारतात की सांगा सांगा आम्हाला काय बघितलं तुम्ही सीतामातांना बघितलं का? त्या कशा आहेत? दुष्ट रावणाने त्यांना काही त्रास दिला आहे का? असे खूप सारे प्रश्न वानर त्यांना विचारत असतात. तेव्हा हनुमान आपली भक्ती सीतामातांकडे दाखवण्यासाठी सीतामाता ज्या दिशेला आहेत त्या दिशेला वळून नमस्कार करून सांगतात की या देवीला नमस्कार करून मी तुम्हाला सांगतो काय काय घडलं. आता काय काय घडलं हे सांगण्यासाठी ते सुरू करतात की महेंद्र पर्वतावरून, म्हणजे आपण आत्ता जिथे आहोत तिथून जेव्हा मी उड्डाण करून समुद्र पार केला त्याच्यानंतर काय काय घडलं ते खूप लवकर ते त्यांना पूर्ण, कारण सगळे उत्सुक असतात काय घडलं हे ऐकण्यासाठी. पण हनुमान आपल्या मित्रांबरोबर शेअर केल्यासारखं त्यांना सांगतात की एक एक गोष्ट गेल्या 5 पारायणामध्ये आपण जे सगळं काही बघितलंय ते 5 मिनिटात हनुमान त्यांना सांगतात की मी मैनाका पर्वताला स्पर्श करून मला पुढे जाण्याची परवानगी घेतली. त्याच्यानंतर समुद्राच्या मध्यभागी मला नागांची माता सुरसा दिसली, तिने मला आशीर्वाद दिला. त्याच्या पुढे गेल्यावर एक भयंकर राक्षसी सिंहिका आली, तिला मी मारून टाकलं. नंतर मी पुढे गेलो तर दक्षिणेचं लंकेचं शहर बघितलं, पण मी तिथे थांबलो कारण सूर्य मावळत होता. राक्षसांच्या इथे मी जाणं त्यावेळी बरोबर नाही, म्हणून मी सूर्य मावळल्यानंतर इथं प्रवेश केला. त्याच्यानंतर मला लंकिनी भेटली, जिनी सांगितलं की एक वानर येईल हे मला माहित होतं आणि आता वानर येऊन तू मला जिंकलं आहेस याचा अर्थ काय, तर लंकेचा राक्षसांचा विजय तू मिळवशील, म्हणजे रावणाचा पराभव होण्याची वेळ आलेली आहे. आणि मग मी जानकीच्या शोधामध्ये, सीतामातांच्या शोधामध्ये पूर्ण लंका शोधून काढली. रावणाच्या महालात अनेक दालनातून फिरलो. तेव्हा मला अशोकवनामध्ये सिंचुप वृक्षाखाली बसलेल्या सीतामाता दिसल्या. त्याच्यानंतर रावण आणि सीतामातातला संवाद ते सांगतात, कसं रावणांनी त्यांना धमकावलं आणि रावणाचं पत्नी होण्याचं आमंत्रण सीतामातांनी धुडकावून लावलं. त्याच्यानंतर त्रिजटाचं स्वप्न, त्याच्यानंतर सीतामातांना कसं सांगावं की मी रामांचा दूत आहे हे मला कळत नव्हतं, तेव्हा मी कसं त्यांना रामांची कथा सांगितली झाडावर बसून. मग त्यांना मी रामांची अंगठी दिली आणि त्याच्यानंतर सीतामातांचा माझ्यावर विश्वास बसला. पूर्ण गोष्टी काय काय घडल्या तर सीतामातांनी मला सांगितलं की रामांना तू माझा चूडामणी दे. आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही रामांना सांगा सुग्रीवाला पण घेऊन या, कारण ते तुमचे राजे आहेत. तर आता माझ्यासाठी 2 महिन्याची मुदत रावणाने मला दिलेली आहे.
त्यामुळे त्यांनी लवकर यायला पाहिजे. त्या लढाईच्या इच्छेने मी रावणाला पण संदेश देण्यासाठी मी अशोकवनाचा नाश केला. त्याच्यानंतर मी रावणाच्या जाण्यासाठी राजदरबारात जाण्यासाठी मला काय काय करावं लागलं, तर किंकर, जंबूमाली, अक्षकुमार, इंद्रजित यांच्याशी युद्ध करावं लागलं. जखडलो गेलो होतो, पण मी त्यातून सुटलो आणि रावणाच्या समोर गेलो. रावणाचा भाऊ बिभीषणाने माझी त्यातून सुटका केली. त्यांनी मला मारलं नाही, पण त्यांनी मला शिक्षा देऊन आग लावली माझ्या शेपटीला. त्या आगीने मी पूर्णपणे लंका जळली गेली माझ्या कृत्यामुळे. आता मी सीतामातांची परवानगी घेऊन तुम्हाला सगळ्यांना भेटण्यासाठी परत आलो. इतकं पटापटापटा त्यांनी जे घडलं ते सगळं सांगितलं, कारण सगळे वानर खूप उत्सुक होते. याच्यानंतर ते सांगतात की आता आपण जाऊन आपल्या राजा सुग्रीवांना आणि राम लक्ष्मणांना ही गोष्ट सांगितली पाहिजे. सगळे इतके आनंदी होते की त्यांनी त्या आनंदामध्ये आनंद साजरा करायचा ठरवल्यासारखं ते आता कुठं जायचं, काय करायचं, सगळे गडबड करतायत. त्यांनी त्यांचं वानर रूप दाखवायला सुरुवात केली. तेव्हा वालींचा मुलगा अंगद हा आता राजकुमार आहे. तो एक खूप हायपर ऍक्टिव्ह असतो. त्याला सतत असं वाटत असतं मी करू शकतो, मी पटकन आपण हे करून टाकूया. तेव्हा अंगद म्हणतो, जर तू एकटाच जाऊन एवढा युद्ध करू शकलास हनुमान, तर आता आपण कशाला वाट बघायची, आपण आता सगळे जाऊ आणि सीतामातांना घेऊन येऊया, कारण आपण सगळे रावणाशी युद्ध करून जिंकूच शकतो. त्यांचं हे बोलणं ऐकल्यानंतर जांबुवंत सांगतात की नाही नाही, तू हे म्हणतोस ते बरोबर नाहीये, कारण आपल्याला आपल्या राजांनी काय आज्ञा दिली, की रामांनी आपल्याला काय सांगितलं होतं की सीतामाता लंकेत आहेत का नाही हे बघून या. तर आपण आपलं काम पूर्ण केलेलं आहे. याच्या पुढे आपली राजाची आज्ञा आपण सोडून आपल्या बाजूने काही कार्य करणं बरोबर नाही. तेव्हा आपण आपल्या राजाला सांगूया की त्यांनी सांगितलेलं कार्य पूर्ण झालंय. आपण जाऊन राम, लक्ष्मण आणि सुग्रीव यांना आपला जो हनुमानाने सांगितलेला कथा आहे ती कथन करूया की त्यांनी सीतामातांना बघितलंय आणि सीतामातांचा संदेश रामांकडे देऊया. एवढंच आपण केलं पाहिजे. तेव्हा तुम्ही घाई करू नका, आपण काही जाऊन युद्ध करणार नाही. मग आता हे सगळे वानर, अंगद, जांबुवंत आणि हनुमान सगळे निघाले आहेत. सुग्रीव जिथे राम, लक्ष्मण आणि सुग्रीव डोंगरावर बसले आहेत तिथे निघाले. जाता जाता ते आनंद व्यक्त करण्यासाठी मध्ये एक मधुवन म्हणून एक किष्किंधातलं एक मोठी बाग आहे आणि त्या बागेत कोण त्याचं रक्षण करतोय, तर दधीमुख म्हणून सुग्रीवांचा एक मामा आहे, तो त्याचं रक्षण करणारा त्या बागेचं रक्षण करत असतो. तर हे सगळे वानर अंगदाची परमिशन घेऊन त्या बागेमध्ये जातात आणि तिथे फळं, फुलं, मध सगळं खायला लागतात. खरं तर या बागेमध्ये कोणालाही सुग्रीवांच्या आज्ञेशिवाय जाण्याची परवानगी नसते किंवा राजाच्या आज्ञेशिवाय जाण्याची परवानगी नसते. तर दधीमुखाचं काहीही कोणी ऐकत नाही. त्याला ते हकलून देतात, तिथून त्याला बाजूला करतात आणि सगळे जण आतमध्ये जाऊन सगळी नासधूस करायला लागल्यासारखं तिथे आनंद करतात. तिथे पार्टी केल्यासारखे ते खुश होऊन आनंद करत आहेत. दधीमुखाला खूप राग येतो की हे काय चाललंय, कारण त्यांना काहीच माहिती नाहीये काय घडलंय ते. ते सुग्रीवाकडे जातात आणि सांगतात की हे असं असं करतायत. तर ते वानर भाषेमध्ये सुग्रीवाशी बोलतात. दधीमुख आणि सुग्रीव यांच्याशी वानर भाषेत संवाद होतो की हनुमान आले, जांबुवन आले, वानर आले, त्यांनी हे केलं ते केलं. राम आणि रावणांना कळत नाहीये यांच्यात काय चाललंय. त्यांना फक्त शब्द ऐकू येतात, हनुमान, सुग्रीव, अंगद, जांबुवन, वानर. तेव्हा सुग्रीव खूप आनंदी होतात आणि सांगतात की जे काही घडलंय त्याच्यात आता इतका आनंद आहे की मला कोणीही त्या वनामध्ये जाऊन, जर मधुवनामध्ये जाऊन मधू म्हणजे हनी किंवा मध खाल्ला असेल तरी मला त्यांना शिक्षा करायची नाही, कारण हा इतका आनंदाचा क्षण आहे ज्याच्यासाठी आपण कितीतरी दिवस वाट बघतोय. मग दधीमुखांना कळत नाही की हे आपण कंप्लेंट करायला आलो होतो, पण ह्यांनी तर आपल्याला परवानगी दिली की त्यांना तुम्ही खाऊ दे. हे बघून ते निघून जातात. मग सुग्रीव
राम आणि लक्ष्मणांना सांगतात की खूप आनंदाची बातमी घेऊन आलेले दिसत आहेत, कारण ज्याप्रमाणे अंगद, हनुमान, जांबुवंत आणि सगळे वानर आनंद व्यक्त करतायत याच्या अर्थी बातमी आनंदाचीच असणार आहे. आणि मग आता हनुमान सुग्रीवांकडे येऊन त्यांना सांगतात, कारण हनुमानांचे राजे सुग्रीव आहेत. जे काही घडलंय ते राम, लक्ष्मण आणि सुग्रीव यांना सांगण्यासाठी हनुमान पुढे येतात. हनुमानांनी जेव्हा सगळ्या वानरांना सांगितलं, तेव्हा त्यांनी पूर्ण कथा सांगितली आणि त्यात मी काय केलं, मी कसा गेलो, मी कसं शोधलं, मी कसा आग लावली लंकेला, हे सगळं स्वतःच्या दृष्टीने सांगितलं, जेव्हा ते त्यांच्या मित्रांना, वानरांना सांगत होते. पण आता ते रामांसमोर उभे आहेत आणि तेव्हा ते सांगतात. तर रामांसमोर आल्यावरती हे वानर जे आहेत, ज्यांनी सगळं ऐकलेलं आहे, ते काही हनुमानाला सांगू देत नाहीत. सगळ्यांनी ऐकलेलं आहे ते सांगायला सुरुवात करतात. राम फक्त एकच प्रश्न विचारतात, की सीतामाता कशा आहेत? त्यांनी माझ्यासाठी काय संदेश दिला आहे किंवा माझ्यासाठी त्यांचं काय म्हणणं आहे? आता हे तर या वानरांना माहीत नसतं. तेव्हा ते म्हणतात, "नाही, नाही, नाही, आम्ही बघितलं नाहीये, आम्ही फक्त ऐकलं आहे. या हनुमानांनी ते बघितलेलं आहे." मग ते हनुमानाला पुढे करतात आणि सांगतात, की "हे तुम्हाला सांगतील तिथं काय झालं म्हणून." मग आता हनुमान सांगतात, की "सीता मी सीतामातांना बघितलं आहे. त्या अशोकवनामध्ये आहेत आणि त्यांनी काय संदेश दिला आहे. पण हनुमान आता रामांना जेव्हा सांगतात, तेव्हा हनुमानांनी काय केलं ते सांगत नाहीत. तर रावण काय आहे आणि सीतामातांचा काय संदेश आहे, एवढ्याच 2 गोष्टी सांगतात. पण ते ऐकल्यानंतर, सीतेविषयीच्या गोष्टी ऐकल्यानंतर रामाच्या मनात खूप दुःख होतं त्यांच्या आठवणींनी आणि राम दुःखी होतात. तेव्हा हनुमान सांगतात, की सीतेला ज्या दुःखात होत्या, तेव्हा मी त्यांना जेव्हा तुमच्याविषयी सांगितलं, प्रथम त्यांचा माझ्यावर विश्वास बसला नाही, पण मी त्यांना तुमची अंगठी दिली आणि सांगितलं, की तुम्ही दोघं कसे त्यांच्या शोधासाठी व्याकुळ आहात. तर सीतामाता ज्या दुःखी होत्या, त्या मला भेटून तुमची कथा ऐकल्यावर आनंदित झाल्या. पण त्यांच्यासाठी तुम्ही दुःखात आहात हे कळल्यानंतर पुन्हा त्यांना दुःख झालं आणि त्यांनी संदेश दिला आहे, की तुम्ही आता मला घेण्यासाठी या, कारण 1 महिनाच माझ्याकडे आहे. 1 महिन्याच्या आत जर ते आले नाहीत राम मला घ्यायला, तर मी जिवंत राहू शकणार नाही. अशा वेळी राम सांगतात, सीता तर 1 महिना राहू शकेल, पण मी आता सीतेविषयी ऐकल्यानंतर एक क्षण सुद्धा राहण्याची माझ्यामध्ये शक्ती नाहीये. आता आपण काहीतरी लवकर केलं पाहिजे. तो चूडामणी जेव्हा ते हातामध्ये घेतात, तेव्हा त्यांना सीतामाताच त्यांच्यासमोर असल्यासारखं दिसतं. हनुमानांनी सीतेने दिलेला चूडामणी दिल्यानंतर त्यांना त्या सगळ्या गोष्टी आठवतात. जो वेळ त्यांनी सीतामातांबरोबर घातलाय आणि आता हनुमान जे सांगतायत, ते सीतामाताच सांगत असल्यासारखं रामांना वाटतं आणि ते म्हणतात, की आता आपण इथे सहज शांत बसणं बरोबर नाही. आता आपल्याला पटापट काहीतरी केलं पाहिजे आणि सगळे मिळून एक योजना आखली पाहिजे, की जाऊन आपण सीतेला जितक्या लवकर तितकं सोडवून आणलं पाहिजे. आता हनुमान आणि लक्ष्मण हा दोघंही रामांकडे बघतायत. कारण रामांना आत्तापर्यंत 10 महिने जेव्हा राम त्या सीतामातांना शोधतायत, तेव्हा लक्ष्मण आणि सगळ्यांनीच बघितलं होतं, की राम हे खूप स्थिर मनाचे होते. पण जेव्हा त्यांनी तो चूडामणी बघितला, तो चूडामणी हातात घेतल्यानंतर ते व्याकुळ झाले. सीतामातांना ते आता प्रथम त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले बघितल्यानंतर लक्ष्मणांच्याही डोळ्यात अश्रू आले, हनुमानांच्याही. तो सगळा आनंद जे वानर अनुभवत होते, की आपण सीतामातांना बघितलं, पण रामांकडे बघितल्यावर त्यांच्या लक्षात येतं, की राम जर दुःखात आहेत, तर आपण काही आनंदात नाहीयेत. हा आनंद करण्याचा वेळ नाहीये. तर या आनंदातनं बाहेर येऊन आता रामांना दुःखी ठेवायचं नसेल, तर योजना आखून आपल्याला पुढे काय करायचं हे ठरवायला पाहिजे, असा सगळ्यांचा विचार बदलतो आणि सीतेंचा जो मेसेज रामांना देतात, की
आता एक आव्हान असं कर, की रावणांना मारून राम मला घेऊन जातील. हे जे सीतामातांचे शब्द हनुमानांनी सांगितले आहेत, याचा अर्थ की राम विजयी होऊन मला सर्व रावणाच्या सैन्याचा पराभव करून त्यांनी अयोध्या नगरीत परत नेलं, तरच ते रामांसाठी योग्य आहे. रामांनी मला इथून कुटील मार्ग वापरून पळवून नाही नेलं पाहिजे, तर त्यांनी रावणाशी युद्ध करून ते युद्ध जिंकून मला इथून असं नेलं पाहिजे, की रावणांचं महानता कमी होणार नाही. असा सीतेचा संदेश ऐकल्यावरती सगळ्याच वानर सुग्रीवाच्या सगळ्याच वानरांना लक्षात येतं, की आता काय पराक्रम करण्याची आपल्यावरती जबाबदारी आली आहे. आणि शेवटी हनुमानांनी सांगितलं सीतामातांना, की आता तुम्ही दुःख करू नका. तुमचं दुःख संपण्याची वेळ आलेली आहे. मी आता एका उडीत परत जाईन. राम लक्ष्मणांना सांगीन, सुग्रीवांना सांगीन आणि आम्ही सगळे येऊन रावणाचा पराभव करून तुम्हाला घेऊन जाऊ. तर मी आता सीतामातांना शांत केलेलं आहे. त्यांच्या दुःखाचा विनाश केलेला आहे. तर त्या आता आपली वाट पाहत आहेत. हे बोलणं होतं आणि इथे सुंदरकांडाचा शेवट. शेवटचं जो श्लोक आहे, ततो मया वाग्भिर्विभीषण शिवाभिरिष्टाभिरभिर प्रसादिता जगाम शांती मम मैथिलात्मजा तवापि शोकेन तदाभिपीड. मी तुम्हाला सुंदरकांडाचं पारायण सुरू झालं तेव्हाच सांगितलं होतं, की सुंदरकांड सुरू होतं तत् या शब्दाने आणि सुंदरकांड संपतं सुद्धा तत् या शब्दाने. पण सुंदरकांड जरी संपलं तरी आपण सुंदरकांड या पद्धतीने संपवायचं नाही असा नियम आहे. कारण सुंदरकांड जेव्हा आपण पारायण करतो तेव्हा ते पूर्णपणे सुंदरकांडानंतर हनुमान आता आलेले आहेत. त्यांनी किष्किंधामध्ये येऊन महेंद्र पर्वतावर सगळ्यांना सांगितलं आहे. याच्यानंतर युद्धकांडची तयारी होते. राम सेतू सगळे मिळून बांधतात. समुद्र पार करून सगळे पुढे जातात. युद्ध होतं. युद्धामध्ये रावण हा मारला जातो आणि सीतेला घेऊन राम, लक्ष्मण, सीता या अयोध्येकडे परत यायला निघतात. त्यावेळी विभीषण म्हणतात, की तुम्ही हे पुष्पक विमान घेऊन जा. कारण आता इतके दिवस कमी उरलेले आहेत, की जर राम, लक्ष्मण आणि सीता हे आले जसे अयोध्येतून वनामध्ये, तसे जर ते परत जाणार असतील, तर त्यांना खूप वेळ लागणार आहे. तर आता कसं जायचं या चिंतेमध्ये राम असतात, की कारण त्यांनी भरताला शब्द दिलेला असतो, की या दिवसापर्यंत मी येईन आणि तेव्हा बरोबर ती 14 वर्षाचा वनवास पूर्ण होतो. इकडे भरत सुद्धा अयोध्येमध्ये वाट बघत आहेत आणि भरतांनी असं सांगितलेलं असतं, की या दिवशी जर राम आले नाहीत, तर काही मी जिवंत राहणार नाही. अशा वेळी राम चिंतेत आहेत, की आता कसं जायचं आहे. तेव्हा आता रामांनी विभीषणांना राजा केलेलं आहे लंकेचं. तेव्हा विभीषण सांगतात, की तुम्ही पुष्पक विमान घेऊन जा. जात असताना सीतामाता सांगतात, की शरयू नदी जेव्हा मी नदी पार करून आपण जेव्हा येत होतो, तेव्हा मला त्या नदीची प्रार्थना करायची. शरयू तर अयोध्येमध्ये आहे. गंगा मातेची मला प्रार्थना करायची आहे. त्या नदीची मला पूजा करायची आहे. जी जाताना मी तिला सांगितलं होतं, की आमचं 14 वर्षाचा वनवास संपून जाताना मी करीन. अशा वेळी राम सांगतात, की हनुमान तुम्ही जाऊन भरतांना संदेश द्या, की राम, लक्ष्मण आणि सीता येत आहेत. कारण मला माहिती आहे माझा भरत जर मी वेळेत पोचलो नाही, तर तो त्याचा जीवही घेऊ शकतो स्वतःचा. तो माझ्यासाठीच वाट बघत असणार आहे. तर हनुमान अयोध्येला पहिले जातात आणि भरतांना सांगतात, की राम येत आहेत. आता राम, लक्ष्मण, सीता आणि त्यांच्याबरोबर विभीषण, सुग्रीव हे सगळेच त्या पुष्पक विमानामध्ये चढतात. तिथून ते सगळे अयोध्येला येतात. रामांचा वनवास संपलेला आहे. आता अयोध्येमध्ये सगळे दिवाळी जशी साजरी केली जाते तसे दिवे लावून राम, लक्ष्मण आणि सीता यांचं वाट बघत अख्खं अयोध्येचं नगर वाट पाहत आहे आणि त्यांना भरतांना जेव्हा संदेश मिळतो की राम येत आहे, तर भरत सांगतात की सगळ्या
अयोध्येभर दिवाळी साजरी होईल. सगळ्यांनी रामाचं आगमनाची वाट पाहत ते सगळे दिवे आणि नाच आणि गाणी आणि आनंद साजरा करतायत की राम येणार आहे. आजही आपण याच स्थितीमध्ये गेला आठवडाभर बघतोय की राम येणार आहेत. याच ठिकाणी भारत याच ह्याच्यात आहे. आता रामांचा राज्याभिषेक केला जातो. भरत सांगतात की तुमच्या पादुका ठेवून मी आजपर्यंत राज्य चालवलं होतं. तुम्ही वनवासात होता, तुम्ही अरण्यात फिरत होता, तेव्हा पायामध्ये चपला सुद्धा घालत नव्हत्या. आता तुमच्या पादुका तुम्ही घाला आणि याच्या पुढे या राज्याचा भार आता तुम्ही सांभाळा. आता राज्याभिषेक होतो. सगळे वानर सुग्रीव आणि विभीषण हे दोघंही बघत असतात की राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न यांच्यातलं प्रेम हे किती वाखाणण्यासारखं आहे, समजण्यासारखं आहे. कारण सुग्रीव आणि विभीषण या दोघांनीही त्यांच्या भावांचं प्रेम गमावलेलं असतं. सुग्रीवांनी आपला भाऊ वाली याचा हत्या झालेली बघितली आहे. विभीषणांनी त्यांचे भाऊ रावण, कुंभकर्ण आणि सगळीच त्यांची घरातली लोक गेलेली, इंद्रजित, सगळ्यांचाच मृत्यू बघितलाय. ते म्हणतात की हे आम्ही तर बघितलं नाही, पण जर जीवन असेल तर ते राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न यांच्यासारखं असावं. कुटुंब असेल तर ते यांच्यासारखं असावं. आई वडील बहीण भाऊ यांच्यातले जे संबंध आहेत ते राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न यांच्यासारखे असावेत. याच विचारामध्ये ते सगळे आहेत. सगळं अयोध्या आनंद साजरी करत आहे. आणि इथे आपण सुंदरकांडाचं पारायण थांबवणार आहोत. कारण ज्यासाठी हनुमानांनी सीतेला शोधण्यासाठी जे उड्डाण केलं होतं ते सफल होऊन हनुमान परत येऊन त्यांनी रामांना सांगितलेलं आहे. तर आपण जो श्लोक पहिल्यांदा म्हणला होता, नमोस्तु रामाय च लक्ष्मणाय देव्यै च तस्यै जनकात्मजायै नमोस्तु रुद्रेंद्र यमानि लेभ्यो नमोस्तु चंद्रार्क मरुद्गलेभ्यः, याचा शेवट जिथे आता राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न आणि हनुमान हे सगळे एकत्र येऊन रामांचा राज्याभिषेक झाला आहे. इथे श्रीरामांना नमस्कार करून आजचं आपलं पारायण आपण इथे थांबवणार आहोत. जेव्हा रामांचा राज्याभिषेक झाला तेव्हा सर्व देव वरून तो राज्याभिषेक पाहत होते. सगळी अयोध्या आनंदात होती आणि या आनंदात आपणही थोडेच दिवसात सहभागी होणार आहोत. 2च दिवसात. तर आपण सगळे आता एक श्लोक जो सगळ्यांनी मिळून म्हटला तर सगळ्या देवांचा आशीर्वाद आपल्याला मिळणार आहे. आणि तो श्लोक आहे बलम विष्णू प्रवर्धताम. तर मी म्हणेन आणि तुम्ही पण तुमच्या ठिकाणी म्हणा, कारण तो श्लोक आपल्याला या सुंदरकांडाच्या पारायणाची सांगता आणि आशीर्वाद देणार आहे. आणि या श्रीरामांचं महत्त्व सगळ्यांना समजावं, त्यांचा आशीर्वाद आपल्या आजूबाजूच्या सगळ्यांना मिळावा, यासाठी हा श्लोक आपण 3 वेळा म्हणणार आहोत आणि सुंदरकांडाचं पारायण थांबवणार. बलम विष्णू प्रवर्धताम, बलम विष्णू प्रवर्धताम, बलम विष्णू प्रवर्धताम. आता कुठलंही पारायण करताना संस्कृत श्लोक होते वाल्मिकींचे किंवा मराठीमध्ये ते पूर्ण सांगणं होतं. कुठेतरी माझ्या बाजूनी काही चूक झाली असेल, काही शब्द चुकीचे बोलले गेले असतील किंवा काही पद्धती बोलण्याच्या चुकीच्या झाल्या असतील तर त्यासाठी देवांनी आपल्याला क्षमा करावी. आपल्या ऐकण्या बोलण्यात काही चूक झाली असेल किंवा काही कमी पडलं असेल तर ते पूर्ण त्यांनी करावं, याचा आशीर्वाद आपण घेऊया. यासाठी कुठलंही पारायण किंवा कुठलीही पूजा केल्यानंतर आपण हा श्लोक म्हणतो. तेव्हा हा श्लोक यदक्षर पदभ्रष्टम मात्रहीनम च यद भवेत पूर्णम भवतु तत्सर्वम तत्त्वप्रसादात महेश्वर. आपल्या हातून काही चूक झाली असेल तर हनुमानांनी श्रीरामांनी आपल्या सगळ्यांना क्षमा करावी, हा श्लोक म्हणून आपण आज इथे हे पारायण थांबवू. तर या 68 सर्ग आपण गेल्या 5 दिवसांमध्ये ऐकलेले आहेत. तर शेवटच्या पारायणामध्ये 50 ते 68 या सर्गांचा आपण माहिती घेतली. तर यात काय काय बघितलं? रावणाच्या दरबारात हनुमान गेले. रावणाला हनुमानांमध्ये नंदी दिसला.
रावणाच्या आदेशानुसार प्रहस्त हनुमानांना विचारतो, तू कोण आहेस? रावणाला हनुमान सल्ला देतात, की तू स्वतःला समजत असलास, की तूच अभेद्य आहेस, अपराजित आहेस, तर असं नाहीये. विभीषण हनुमानाला रावणासाठी विनंती करतात, की ज्या दूताला मारू नये त्याला शिक्षा द्या. हनुमानाच्या शेपटीला आग लावतात, हनुमान पूर्ण लंका जाळतात. पण सीता हनुमानांसाठी अग्निदेवाची प्रार्थना करते, की हनुमानांना त्या अग्नीचा क्षोभ होऊ नये. हनुमान लंकेला पूर्ण आग लावतात. हनुमानांना भीती वाटते, की अकोल्यामुळे सीतामाता ज्या झाडाखाली बसल्यात ते झाड सुद्धा जळलं का काय? पण ऋषीमुनींच्या वचनांनी त्यांचं सांत्वन होतं आणि त्यांना कळतं, की सीतामाता सुरक्षित आहे. मग ते येऊन सीतामातांचा निरोप घेऊन उत्तरेकडील किनाऱ्यावर शेत घेऊन महेंद्र पर्वताकडे येतात. या किनाऱ्यावर ते किष्किंधाला महेंद्र पर्वतावर पोचल्यानंतर सर्व आपल्या वानर मित्रांना लंका प्रवासाचं वर्णन करतात. मग जांबुवन सांगतात, की आपण आता पुढच्या कृतीची दिशा काय ठरवली पाहिजे, तर प्रथम जाऊन सुग्रीव, राम आणि लक्ष्मणांना सांगितलं पाहिजे. हनुमान रामांना सांगतात, की मी सीतामातांना बघितलं, त्या सुरक्षित आहेत आणि त्यांचा संदेशही ते देतात. त्यांनी दिलेला चूडामणी देतात आणि सांगतात, की सीतामातांनी 1 महिन्याची मुदत दिली आहे, त्यात आपण जाऊन त्यांना परत आणलं पाहिजे किंवा रावणाचा पराभव केला पाहिजे आणि मी सीतामातांना आत्मविश्वास दिला आहे, की तुम्ही घाबरू नका, राम येतील आणि इथे हे सुंदरकांड संपले. तर काय आपण याच्यातनं शिकलो? मी स्वतः बघते, की आपण जे वाचतो त्यात आज आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला काय मिळू शकतं? तर रावणाला जेव्हा हनुमान सल्ला देतात, तेव्हा दिसतं की युद्ध तर होणार आहे. पराभव कोणाचाही होऊ शकतो युद्धामध्ये. जशी काही एखादी क्रिकेटची मॅच किंवा कबड्डीची मॅच असेल, तर 2 पक्ष असताना एक जिंकणार आहे, एक हरणार आहे. पण ते तुल्यबळ आहेत का नाही हे बघण्यासाठी खूप महत्त्वाचं म्हणजे आपणच बरोबर आहोत आणि आपण जर सत्याच्या बाजूनी असलो, तर आपल्याला घाबरायची गरज नाही. पण लढण्याच्या आधी आपण दुसऱ्या आपल्या समोरच्या शत्रूला आपल्या शक्यता काय आहेत, हे युद्ध न होण्याच्या म्हणजे युद्ध थांबवण्याच्या काय पॉसिबिलिटीज आहेत त्या सांगितल्या पाहिजेत. युद्ध करणं हा शेवटचा उपाय असू शकतो, हे हनुमानांच्या सल्ल्यातनं दिसतं. हनुमान आपल्या लंका प्रवासाचं वर्णन सर्व वानरांसाठी ज्या पद्धतीने करतात, त्यात दिसतं की आपल्या सहयोगींसमोर आपण आपण काय केलं, मी सांगू शकतो. पण जेव्हा आपण आपल्या बॉसशी किंवा आपल्यापेक्षा उच्च पदस्थांशी बोलत असतो, तेव्हा स्वतःची प्रशंसा किंवा सेल्फ प्रोग्रेस असं कधी करू नाही. कारण ते योग्य पद्धतीने घेतलं जात नाही. सो आपण आपल्या समतुल्यांबरोबर मी काय केलं हे सांगू शकतो. पण आपण जेव्हा मोठ्यांशी बोलतो, तेव्हा त्यांचा आदर करत स्वतःविषयी न सांगता काय घडलं हे सांगितलं पाहिजे. पण मी केलं हे सांगायची गरज नाही. हे याच्यातनं हनुमानांच्या वागण्यातनं शिकायला मिळतं असं वाटतं. आणि हनुमानांनी शेवटपर्यंत हार न मानता बऱ्याच काही अडथळ्यांना पार करत त्यांनी आपलं ध्येय कसं गाठलं आणि रामांना येऊन तो संदेश कसा परत दिला. यातनं एक शिकायचंय की सगळ्यांच्याच आयुष्यात हे चढ-उतार येत असतात. पण आपण त्याच्याशी आता मी काही हे करू शकणार नाही, माझ्याच्याने शक्य नाही असं न म्हणता मी ते कसं करू शकेन आणि त्याच्यासाठी भक्ती, भाव आणि शक्ती किंवा कपॅसिटी हे वाढवणं ही आपली जबाबदारी आहे. हे हनुमानकडून शिकायला मिळतं असं वाटतं. तर मी माझ्या बाजूनी या प्रवचनामध्ये, या पारायणामध्ये बऱ्याच काही गोष्टी सांगितल्या. तर आज सर्व श्रोत्यांना विनंती आहे, की त्यांनी पारायणाच्या या 5 सत्रातून काय मिळालं, ही शिकवण त्यांनी काय शिकलं ते सांगावं. सो माझ्या बाजूने आज हे पारायण मी इथे समाप्त करत आहे. जय श्रीराम. सुनीलजींना खूप धन्यवाद, की ज्यांनी मला ही संधी दिली, की हे 5 दिवसाचं हे पारायण मी करू शकते. श्रीरामांना धन्यवाद, की ज्यांनी हे पारायण 5 दिवस सुद्धा अखंडपणे करण्याची आपल्याला शक्ती आणि आशीर्वाद दिला. याच्या पुढे उद्या आपण गीत रामायण करून या पारायणाची सांगता करणार आहोत आणि 22 तारखेला आपण अयोध्येमध्ये श्रीरामांचं होत असणारं मंदिराचं उद्घाटन बघणार आहोत. सो आपल्या सर्वांचे धन्यवाद, की आपण 5 दिवस रेग्युलरली हे अटेंड करून मला माझ्या बाजूने काहीतरी श्रीरामांची सेवा करण्याची
संधी दिली. धन्यवाद. सर्वांच्या